प्रकरण 8 उद्योग. प्रश्न 1. उद्योगामध्ये कोणती प्रक्रिया केली जाते? उद्योगांच्या मध्ये कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. प्रश्न 2. पक्का माल कसा असतो? पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. प्रश्न 3. उद्योग किंवा कारखानदारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? उद्योग किंवा कारखानदारी हे द्वितीयक व्यवसाय आहेत. प्रश्न 4. एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास कोणत्या घटकांच्या मुळे चालना मिळते? साधनसंपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. प्रश्न 5. उद्योगामुळे मानवाच्या टिंबटिंबाला गती मिळते. उद्योगांच्या मुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. प्रश्न 6. एखाद्या प्रदेशात होणारा टिंबटिंब हा अनेक घटकांच्यावर अवलंबून असतो. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांच्यावर अवलंबून असतो. ते घटक म्हणजे कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. प्रश्न 7. कोणता प्रदेश हा उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतो? घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात. प्रश्न 8. जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? लोह पोलाद उद्योग. प्रश्न 9. या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो? लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, कोळसा. प्रश्न 10. कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो? जमशेदपूर, कुलाई सिला, गुरु महिसानी, झारिया, आसनसोल इत्यादी ठिकाणाहून. प्रश्न 11. या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा? औष्णिक ऊर्जा निर्माण करून लोह खनिज ठराविक तापमानापर्यंत तापवण्यासाठी. प्रश्न 12. लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी कोणते प्रमुख घटक असावे लागतात? आवश्यक कच्चा माल, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक असावे लागतात. ते जमशेदपूरच्या नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. प्रश्न 13. या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल कसा असतो? लोह पोलाद उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो. प्रश्न 14. उद्योगांचे प्रकार कोणते व किती आहेत? उद्योगांचे प्रकार 3 आहेत. ते लघुउद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग. प्रश्न 15. लघुउद्योगांची उदाहरणे कोणती? मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी. प्रश्न 16. मध्यम उद्योगाची उदाहरणे कोणती? फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ. प्रश्न 17. अवजड उद्योगाची उदाहरणे कोणती? सिमेंट, साखर, लोहपोलाद इत्यादी. प्रश्न 18. साखर हा गोड पदार्थ म्हणून कोणत्या कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो? बिस्किट, जाम व जेली कारखान्यात. प्रश्न 19. लोखंडी सळई तयार करणे हा उद्योग कोणता प्रकार आहे व त्याच्यासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? मोठे उद्योग, लोह खनिज, पाणी, कोळसा इत्यादी. प्रश्न 20. मेणबत्ती तयार करणे हा उद्योग कोणत्या प्रकारचा आहे व त्यासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो? मेणबत्ती तयार करणे हा लघु उद्योग आहे. त्यासाठी मेण, पाणी, साचा हा कच्चा माल वापरला जातो. प्रश्न 21. फर्निचर बनवणे हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे व त्याच्यासाठी कोणता कच्चा माल लागतो? फर्निचर बनवणे हा मध्यम प्रकारचा उद्योग आहे व त्याच्यासाठी लाकूड हा कच्चा माल लागतो. प्रश्न 22. कागद तयार करणे हा
प्रकार कोणता आहे व त्याच्यासाठी कोणता कच्चा माल लागतो? कागद तयार करणे हा उद्योग मध्यम प्रकारचा व त्याच्यासाठी लाकूड, यंत्र, रंग इत्यादी कच्चा माल वापरला जातो. प्रश्न 23. औषध तयार करणे हा प्रकार कोणता व कोणता कच्चा माल वापरतात? औषध तयार करणे हा मोठा उद्योग आहे. त्याच्यामध्ये औषध, रसायन, पाणी हे घटक हा कच्चा माल वापरला जातो. प्रश्न 24. साखर निर्मिती हा उद्योग कोणता आहे? साखर निर्मिती हा मोठा उद्योग आहे. त्याच्यासाठी ऊस, पाणी हा कच्चा माल लागतो. प्रश्न 25. गूळ निर्मिती हा प्रकार कोणता आहे व त्याच्यासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो? गूळ निर्मिती हा मध्यम प्रकारचा उद्योग आहे. त्याच्यासाठी ऊस, पाणी हा कच्चा माल लागतो. प्रश्न 26. अगरबत्ती बनवणे हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे? अगरबत्ती बनवणे हा लघु उद्योग आहे. त्याच्यासाठी काड्या, सुगंधी द्रव्य, कापूर इत्यादी कच्चा माल लागतो. प्रश्न 27. सुती वस्त्र तयार करणे हा उद्योग प्रकार कोणता व त्याच्यासाठी कोणता कच्चा माल वापरतात? सुती वस्त्र तयार करणे हा मोठा उद्योग असून त्याच्यासाठी कापूस, पाणी, रंग हा कच्चा माल वापरतात. प्रश्न 28. रेल्वे इंजिन तयार करणे हा कोणता प्रकारचा उद्योग आहे? रेल्वे इंजिन तयार करणे हा मोठा उद्योग असून त्याच्यासाठी लोखंड, स्टील, काच हा कच्चा माल वापरतात. प्रश्न 29. पापड तयार करणे हा उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? पापड तयार करणे हा उद्योग लघु उद्योग आहे. त्याच्यासाठी डाळीचे पीठ, पाणी, मीठ हा कच्चा माल वापरतात. प्रश्न 30. लोहपोलाद उद्योगात तयार होणारा कोणता माल हा अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर या उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो? लोहपोलाद उद्योगात तयार होणारा लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. प्रश्न 31. भारत हा टिंबटिंब देश आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्रश्न 32. शेतीपूरक व्यवसाय कोणते? दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश पूरक व्यवसायांच्या मध्ये होतो. प्रश्न 33. कोणते उद्योग हे कृषीवर आधारित अवजड उद्योग आहेत? वस्त्रोद्योग व साखर उद्योग. प्रश्न 34. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे स्थान कशाला असते? कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. प्रश्न 35. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी टिंबटिंबचा विकास होणे आवश्यक असते. औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक असते. प्रश्न 36. औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती का आवश्यक असते? प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. प्रश्न 37. शासन औद्योगिक क्षेत्रांच्या मध्ये कोणत्या विशेष सवलती देते? शासन या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती देते. प्रश्न 38. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी केली? 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. प्रश्न 39. MIDC याचा लॉंग फॉर्म काय? महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. प्रश्न 40. MIDCचे औद्योगिक क्षेत्र कोठे निर्माण केलेले आहे? प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केलेली आहे.